बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर. सुलपानी झाडी नर्मदा आश्रम, या आश्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बाबाजी आपलं नाव सांगा बरं. मी अशोक गोविंदराव जोशी, गंगाखेड, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. महाराज, आपली पहिलीच परिक्रमा बाबा? नाही, दुसरी. दुसरी. याच्या अगोदर केव्हा आपण परिक्रमा केली? 19-20ला, 2019-20ला, म्हणजे 19ला केली सुरुवात. 15 नोव्हेंबरला सुरुवात केली, 6 मार्चला संपली. 113 दिवसामध्ये पूर्ण केली. ती 113 दिवसात परिक्रमा केली. म्हणजे कुठेतरी तुम्ही हे केलं असेल, काय म्हणतात ते, चोमासा केला असेल. नाही, 113 दिवसामध्ये म्हणजे 4 महिने. 4 महिन्यामध्ये आपण 4 महिन्यात पूर्ण केली. अरे वा, फार आनंदाने केली असेल. आनंदाने केली. कारण धावपळी नाही केली तुम्ही, नाही तर मी पाहतो कोणी 3 महिन्यात पूर्ण करून दे, 2.5 महिन्यात परिक्रमा पूर्ण करून जातात. म्हणजे जसे एखाद्याला घोड्याची रेस लावलेली त्याप्रमाणे. बरेचसे लोक आता चालतात, कोणी 40 किलोमीटर, कोणी 50 किलोमीटर. यात्रा कशी एकदम आनंदाने आनंद घेता आला पाहिजे. बरोबर. मैयाचा आनंद घ्यायला पाहिजे. बरोबर. आपण एकटे आहात का आपल्या बरोबर बरेच आहेत ना, 5-6 जण आहेत. 5-6 जण आहेत. आपण सर्वांना प्रोत्साहन दिलंय बाबा. नाही, मैया देणार प्रोत्साहन. आपण नाही, पण निमित्त आपण झाला ना. नाही, निमित्त आपण झाला ना बाबा. असं आहे. कसे राहिले बरं अनुभव तुम्हाला? एकदम चांगले. मला हे सांगा बरं, तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिक्रमेमध्ये अंतर काय आता? खूप बदल झाला. बदल झाला. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस माझा म्हणजे मुक्काम इथं खुंटाबोडीला झाला होता गेल्या वेळेस, आणि मोलगीला इथं ते एक मध्ये गावाच्या मध्ये आल्यानंतर एक मारुतीचं मंदिर होतं छोटंसं पडकं. हा हा. त्या ठिकाणी आमची जेवायची व्यवस्था केली होती दुपारच्या वेळेस. शाळेला रात्री तिथं करायचे आणि शाळेला पुढे करायचं असं ते. आम्ही तिथं दिवसा म्हणजे दुपारी केले होते, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा बिजरी गव्हाणला गेलो होतो. पण त्यावेळेस ते रस्ता वगैरे काही नव्हता, सगळा साधा रस्ता होता. हा, बाजार रस्ता होता, सिमेंटचं नगर होतं. आणि काय झालं की मी या मोलगी गावापर्यंत चप्पल घातली नव्हती. मग मला इथं आल्यानंतर ते आमचे एक कन्याकुमारीचे मित्र आहेत, अण्णा सुब्रमण्यम अण्णा म्हणून, ते मला, आणि स्वामीजी होते एक शंकरानंद सरस्वती म्हणून काशीचे. आम्ही आल्यानंतर मग ते माझे पाय खूप फाटायला आले, ते म्हणजे एकदम पातळ झालं होतं. चालून चालून सगळेजण म्हणले की आता तुम्ही मैयाचे पाया पडा आणि चप्पल घाला, नाही तर पाया फाटतील. मग इथे मुलगी गावामध्ये त्या मारुतीच्या मंदिराच्या बाजूला ते दुकान होते. मग तिथे त्यांनी त्या अण्णानंच घेऊन दिली मला चप्पल. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आता खूप फरक आहे. आता भरपूर फरक झालेला आहे. खूप फरक झाला. कारण तेव्हा दुकाने कच्ची होती, सर्वांच्या पक्क्या दुकानं झालेले. त्यावेळेस म्हणजे एवढं बांधकामही नव्हतं, काही नव्हतं. नाही, तेव्हा तर हे नव्हतं, थोडंसं बांधकाम चालू होतं. बांधकाम चालू होतं. आता या वर्षी हे वरचं बांधकाम लावलेलं आहे. अच्छा. परत बाजूला स्लॅब टाकतायत. परत बरंचसे काम व्हायचं बाकी. आई करते हळूहळू. बरोबर. कारण भक्तांच्या ज्या मागण्या असतात, मागण्याच्या हिशोबाने आई पण ते पूर्ण करते. बरोबर. आई एकटी करू शकत नाही, कोणाला माध्यम बनवते, कोणाला तरी बनवते आणि हे सर्व पूर्ण करते. बरोबर. आता तुम्हाला पण सांगा की मैयेचे अनुभव कसे येतात? अनुभव तर असे खास आहेत, एकापेक्षा एक. आत्ताच आमच्या मित्रांना सांगितलं मी, आपले त्या काठी या गावातून शिरताना ते जे घाट आहे, ते घाट उतरताना काय झालं की म्हणजे गेल्या वेळेस स्वामीजी सोबत होते, पण त्यांना चालताही नाही गेलं. त्यांच्यापाशी त्यांचे देव वगैरे खूप होतं सामान, म्हणून त्यांनी काय केलं, एक सायकल विकत घेतली आणि त्या सायकलीवर त्यांनी ते देव वगैरे ठेवले, आणि त्या उतारावरून उतरताना ते सायकलीवर बसले आणि त्यांनी ते राऊंड मारू लागले. पण माझ्यासोबत एक कुत्रं चालू लागलं. त्यांनी त्या कुत्र्याचं नाव दत्ता ठेवलं होतं. ते त्या कुत्र्याला हाक मारत होते, ए दत्ता इकडे ये, ए दत्ता इकडे. पण ते कुत्रं काही जात नव्हतं त्यांच्यासोबत, ते कुत्रं माझ्यासोबत चालत होतं. आणि तिथं जे तुम्ही जे लिहून ठेवले ना, त्या इकडून मधल्या रस्त्याने या, तर त्यावेळेस ते काही लिहिलेलं नव्हतं. ते नव्हतंच, फक्त ते कटडा होता तसाच. आणि तिथून कुत्रं खाली शिरलं. मी यायलो का नाही म्हणून त्यानं मागे वळून बघितलं. मग मी म्हणलं, यायलो महाराज, यायलो, चला यायलो, असं म्हणलं की मग त्या कुत्र्यानं मला त्या रस्त्यानं खाली आणलं. मला पहिले माहित नव्हतं की ते रस्ता तिथून रस्ता इकडं. म्हणजे दत्त महाराजांनी मला त्या कुत्र्याच्या रूपामध्ये त्यावेळेस म्हणजे मदत केली तिथं. आणि रस्त्यानं चालताना सुद्धा खूप वेळेला असं झालं
की म्हणजे मला पोहोचायला कुठं उशीर व्हायला आहे तर मी सूर्यनारायणाला विनंती करायची की सूर्यनारायणा काही करा, मी जाईपर्यंत काही सूर्यमावळ देऊ नका, कारण मी पुन्हा चालणार नाही. अरे वा. तर कधी मला असं झालं नाही की मी सूर्य मावळल्यानंतर गावात गेलो किंवा कुठं गेलो. अरे वा. सगळं एकापेक्षा एक म्हणजे अविस्मरणीय सगळं होतं. नाही म्हणजे ते आपण मैयाच्या नियमामध्ये पूर्णपणे चालताय. हां हां. नाही तर बाकीचं असं होऊन जातं की काही लोक रात्री बेरात्री पण चालतात. आता इलाज नसतं काही ठिकाणी, जर व्यवस्था नसली तर चाललं ते बरं असतं, कारण बुवा तिथं सुविधा नाही म्हणून. नाही ना, पण कसं माहिती का, काही काही ठिकाणी म्हणजे आता 5च्या पुढे म्हणजे सूर्य उगवल्यानंतर चालायचं नाही, सूर्य मावळल्यानंतर चालायचं नाही, हे नियम आहे. हां. पण काही काही ठिकाणी आता मागलचा जे आश्रम होता भांबरीचा, हां. तर तिथं काय झालं म्हणे की ते म्हणले की बाबा थोडंसं चलताना सांभाळून चला, सकाळी जास्त जाऊ नका. बरोबर आहे. एक बिबट्यानं काहीतरी एक शेळी नेली तिथे उचलून. मग आता हे जंगल रस्ता आहे, आपल्याला काही माहित नाही, आपण मध्येच जर शिरलं आणि काही झालं तर काय करणार. नाही ते प्रत्येक परिक्रमा वासीने ते ऐकायला हवं, कारण हे जे आश्रमवाले विनंती करतात की तुम्ही या रस्त्याने जाऊ नका आणि एवढ्या टायमाने जा, तर ते काळजी घेतात की असं करू नका. त्यांना माहिती असते हा, ना त्या माहित असतं परिसराची, म्हणून. त्याच्यामुळे ते तसं बोलतात. हां. आपण त्याचं थोडंसं बघायला नाही त्यांचं सांगितल्याचं पालन करायला पाहिजे. कमीत कमी परिक्रमा वासीने पण थोडं पालन करायला पाहिजे. आता काय झालंय, थोडीशी एक म्हणजे मध्य प्रदेश सोडताना हे जंगल मार्ग लागल्यानंतर थोड्याशा आश्रमांची सुविधा थोडीशी कमी आहे. तिथं थोडीशी सुविधा वाढवायला पाहिजे, म्हणजे कोणतरी तिथं तर मदत करायला पाहिजे. ज्यावेळेस मध्य प्रदेश सोडून आपण महाराष्ट्रात येतो तर सगळ्यांना दिवस दिवस काही खायला भेटत नाही. मधले 2-4 आश्रम बंद झालेत, कुठंच काही व्यवस्था नाही अशी की म्हणजे परिक्रमावासींची सेवा होऊ शकेल. कोणतरी घरी असं एखादी महिला करते, कोणतरी केशा पावरा म्हणून काहीतरी आहे, बरोबर आहे. केशऱ्या पावरा असं काहीतरी नाव आहे त्यांचं. त्या महिलेनं सगळ्यांना खिचडी वगैरे दिली, पण त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी केलं. पण मोठमोठाले आश्रम असे बंद झाले. आता भामानाचा आश्रम बंद झाला, ते म्हणे आमचे वडील बिमार आहेत त्याच्यामुळे बंद केला. तसंच महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आल्या सगळंच बंद आहे, काही म्हणजे कुठं व्यवस्थेलाच हे नाही. काही कारणास्तव बाबा आश्रम बंद पडतात, कारण नाहीतर कोणी सेवेकरी नसतो. आता तुम्ही विचार करा, खुंटामुळेला मोठा आश्रम आहे, चांगला आश्रम आहे, पण तिथं सेवेदार कोणी नाही. ते गेल्या आता असं होतं काय की सेवेदार निर्माण होत नाही ना. आता तिथल्या सेवेदार आईने निर्माण करायला पाहिजे. आणि सेवा करण्याचे भाव जोपात माणसात निर्माण होत नाही, तोपात काही होत नाही. बाकी का परिक्रमावासी येऊन तिथं सेवा देतात, बरेचसे परिक्रमावासी येतात, थोडे दिवस सेवा देऊन चालले जातात. आम्ही म्हणजे मी गेल्या वेळेस आलतो त्यावेळेस ते भुसावळचे लोक ते खुंटामुडीचा आश्रम चालवित होते. पण ते आता ते एकच बाबा आहेत. ते कसं आहे, त्यांचं वय झालेलं आहे थोडंसं, तिथं म्हणजे माणसाची गरज आहे. होईल बाबा, सर्व व्यवस्था आई करेल, कारण आपण डिमांड केली की माया सप्लाय करते. कारण जोपर्यंत आपण इच्छा निर्माण करत नाही, आई तोपर्यंत ती पण करणार नाही. बरोबर. आणि काही कारणं असतात तिथं व्हायला, त्या आश्रमांना आणि काही ते बंद पडायला, ते कारणं असतात काहीतरी. ते पुढं पण चांगल्यासाठीच होतात काहीतरी. बरोबर. मैया जे करते चांगल्यासाठीच जे होते. होतं चांगल्यासाठी होतं. बाबा, आपण चुलपाणी जडी नर्मदा मुश्री आश्रमात आला आणि जी सेवेची संधी दिली याबद्दल आपला धन्यवाद. परत आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की सर्वांची जी यात्रा आहे आई मंगलमय आणि सुखमय करो, हीच आईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.